बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे राज्याचे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या निमित्ताने पक्षाची संघटनात्मक बांधणी, सदस्य नोंदणी यापुढे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकास कामे होतील असा विश्वास माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी व्यक्त केला। सदस्य नोंदणी अभियानाबद्दल मिनलताई खदगावकर यांनी सविस्तर माहिती देऊन प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे आवाहनही केले। मराठवाडा विभागात सर्वाधिक सदस्य नोंदणी आपल्या जिल्ह्यासह बिलोली विधानसभा आणि नायगाव विधानसभा मतदारसंघात झाली पाहिजे अशी अपेक्षाही मिनलताई खदगावकरांनी व्यक्त केली। यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, नरसिंह सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पाटील खदगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हा शहर अध्यक्ष जीवनराव पाटील घोगरे, वसंतराव पाटील सोगावे, प्रदेश सरचिटणीस तथा माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर, डॉक्टर विक्रम देशमुख, प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील मुगावकर, बालाजी पाटील शिंदे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तथा उपसभापती आनंदराव बिराजदार गुरुजी, तालुकाध्यक्ष रणजित पाटील हिवराळे, उपसभापती बाबाराव पाटील भाले, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ प्रतिभा नाईकवाडे, गणेश पाटील शिंदे, मिलिंद पवार, गणेश नरवाडे, विक्रम शेट्टीवार, पंडित जाधव, संतोष पाटील पुयड, गजानन पाटील भोसले, डॉक्टर प्रशांत सब्बनवार यांच्यासह तालुक्यातील आजी माजी पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या सर्वांचे मी इथे मनापासून स्वागत करते। आज अतिशय चांगला योग साधून आलेला आहे। रामनवमीच्या मुहूर्तावर घडत असलेल्या या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिलात। व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय दादा, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले सन्माननीय माजी आमदार पोकर्णाजी, उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस डॉक्टर विक्रमजी देशमुख, वसंतजी सुगावे, उपस्थित असलेले आमचे सहकारी शिवराज पाटील होटाळकर, आमचे मार्गदर्शक अशोक पाटील मुगावकर, उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड शहर अध्यक्ष जीवनजी घोगरे, बिलोली तालुका अध्यक्ष आमच्या येतेवाड ताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले बिलोली, नायगाव, देगलूर सर्व आलेले सन्माननीय पदाधिकारी, राजकारणी, सभापती, सर्व सरपंच, चेअरमन आणि सर्व आपल्या परिवारातील सदस्य, आपल्या सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज आम्हाला जाणीव आहे की रामनवमीचे कार्यक्रम आपल्या प्रत्येक गावामध्ये आज पार पडत आहेत। बरेच जण या ठिकाणी आदरणीय दादांना भेटून आपापल्या गावात पार पडत असलेल्या कार्यक्रमाला गेले आणि बऱ्याच जणांचा निरोप देखील आला। मागच्या वर्षी आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्याला आठवतं, आपल्या शंकरनगर येथे जुनं साई मंदिर होतं, आदरणीय दादांच्या माध्यमातून त्याचं जीर्णोद्धार अनेक वर्षांपासूनची दादांची ती इच्छा होती आणि आज अतिशय सुंदर शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराचे प्रतिकृती असलेले एक साईबाबा मंदिर आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या आशीर्वादाने इथे उभं राहिलं। दादांची इच्छा होती रामनवमीच्या दिवशी आपल्या सर्वांना एकत्रित बोलवून ते प्रसादाचा कार्यक्रम त्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या भेटीगाठी देखील
आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसवरून आपल्याला सदस्य नोंदणीचं जे अभियान त्याबद्दल मार्गदर्शन आलेलं आहे त्याही कार्यक्रमाची सुरुवात या माध्यमातून होईल असा वाघमारे सरांनी सांगितल्याप्रमाणे द्विगुणी कार्यक्रम आज पार पडतोय आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपण सगळेजण इथे सहभागी झालेला. मला मुद्दाम या ठिकाणी व्यासपीठाला सांगायचं आहे या कार्यक्रमाच्या पूर्वी एक प्राथमिक बैठक आम्ही घेतली आणि देगलूर बिलोली विधानसभेतून या सदस्य नोंदणीची सुरुवात आपण करणार आहोत आणि दोन्ही तालुक्यांमध्ये मिळून 21,000 सदस्य नोंदणीची आम्ही पूर्ण गाव निहाय आकडेवारी काढून तयारी केलेली आहे आणि या पुढच्या एक आठवड्यामध्ये या 21,000 सदस्यांच्या नोंदणीला आपण पार पाडणार आहोत. मला आताच बिलोलीचे शहराध्यक्ष देखील भेटले, पवार साहेब मागे बसले. त्यांनी देखील सांगितलं की मागच्या 1-2 महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सातत्याने हा कार्यक्रम चालू ठेवलेला आणि आपल्याला हाच कार्यक्रम आता आणखी पुढे न्यायचा आहे आणि जो विश्वास या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आपल्या सर्वांवर टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरत आपल्याला राज्यात सर्वाधिक आकडा गाठता आला पाहिजे अशा पद्धतीची तयारी आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये करायची आहे आणि त्याची सुरुवात देगलूर बिलोली पासून आपण करूया आणि या निमित्ताने मला मुद्दाम आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. आणि पुढच्या टप्प्यात आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव विधानसभेमध्ये देखील या आठवड्यातला कार्यक्रम पार पडल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपल्याला सदस्य नोंदणीसाठी तिथेही सुरुवात करायची आहे आणि सातत्याने पुढच्या 1 महिन्याच्या काळामध्ये चांगला आकडा आपल्याला गाठता आला पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदारांना जास्तीत जास्त लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आपल्याला जोडता आलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आपल्याला वाढवता आली पाहिजे यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत. मला खरंच मी बाळासाहेब काकांना देखील सांगत होते मागच्या आठवड्यात अजित पवार साहेबांची डॉक्टर साहेबांची मुंबईला भेट झाली. त्यांच्या कार्यासंबंधी आपण ऐकत असतो बोलत असतो परंतु जे मागच्या 2 आठवड्यांमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीचा अनुभव मला आला अतिशय वेगाने तात्काळ निर्णय घेऊन जे अजित पवार साहेब काम करतात प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचं त्यांचं कार्य आहे आणि पुढच्या पिढीला महाराष्ट्र राज्याला त्यांची ही प्रेरणा निश्चितपणे विकासामध्ये उपयोगी ठरणार आहे. मी एकच उदाहरण म्हणून आपला जो 23 तारखेचा कार्यक्रम पार पडला आणि त्यांना राज्यभरातल्या नामांकित शाळांच्या असोसिएशनचं मी एक पत्र दिलं होतं. 2020-21 पासूनचा तो प्रश्न प्रलंबित होता. अनेक वेळा मंत्रालय स्तरावर आम्ही त्या साहेब त्या विषयाचा पाठपुरावा केला आणि त्यांना पत्र स्टेजवर दिलं. साहेबांनी भाषणातून ते सांगितलं पुन्हा मुंबईला सुद्धा जायची गरज पडली नाही. अजित पवार साहेबांनी दुसऱ्याच दिवशी 23 ला एकदा कार्यक्रम झाला. 24 तारखेला आपण कुणीही तिथे न जाता त्यांनी दोन्ही विभागाच्या सेक्रेटरींची बैठक घेतली आणि आपण मुंबईला पोहोचेपर्यंत त्यांनी GR सुद्धा काढला. ही कामाची त्यांची पद्धत. या आठवड्यात देखील मी सहकारासंबंधी विषय घेऊन त्यांना भेटायला गेले. समोरासमोर PSशी बोलणं, संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी PSशी बोलणं आणि तात्काळ महिन्याच्या अखेरपर्यंत काम झालं पाहिजे अशा सूचना देखील त्यांनी आमच्या समोर दिल्या. आणि पुढे काही बोलण्याच्या आधीच त्यांच्या PSनी अजित पवार साहेबांचा निरोप आम्हाला सांगितला की आदरणीय खदगावकर साहेबांनी इरिगेशन संबंधी सहकारासंबंधी 23 तारखेच्या व्यासपीठावरून जे जे पत्र आमच्याकडे दिलेले आहेत त्याची पुढच्या आठवड्यात बैठक अजित पवार साहेब लावणार आहेत आणि तुम्हाला आमच्याकडून त्याचा निरोप येईल. म्हणजे किती फॉलोअप प्रत्येक गोष्टीचा आहे. आणि मुंबईमध्ये असतील, पश्चिम महाराष्ट्रात असतील, विदर्भात असतील, परंतु आपण नांदेडमध्ये काय बोललेलो आहे आणि नांदेडच्या विकासाचे जे प्रश्न ज्याची वाट आमचे कार्यकर्ते पाहतायत, जनता पाहते त्या प्रत्येक कामाला आपल्याकडून आपण कशी गती देता येईल हा विचार अजितदादा करतात. खरोखरच एक राजकारणातील युवा म्हणून पुढच्या पिढीत राजकारण करत असताना कशा पद्धतीने आपले नेते काम करत असले पाहिजे, कशा पद्धतीने या राज्याचा कारभार चालला पाहिजे हे
उत्तम उदाहरण आम्हाला अजितदादांकडून बघायला मिळते आणि 23 तारखेच्या कार्यक्रमातही बोलले की जे यशवंतराव चव्हाण असतील, शंकररावजी चव्हाण असतील, या सर्व आदर्श या नेत्यांचा आपण पाहतो आणि खरोखर कृतीतून जर ते कोणी उतरवत असेल ते अजितदादा आहेत आणि त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली, आपल्या सर्वांना मिळाली, याचा खरोखरच मनातून आनंद आहे आणि अभिमान आहे, हे आवर्जून मी या ठिकाणी सांगते। आपण सर्वजण बऱ्याच वेळापासून बसलात, कार्यक्रमाला थोडासा विलंब झालेला आहे म्हणून मी माझं लांबत चाललेलं प्रास्ताविक इथे आवर्त घेते आणि येणाऱ्या 15 दिवसांच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला देगलूर विधानसभेमध्ये आणि नायगाव विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीचा कार्यक्रम पार पाडायचा आहे। आपल्या सर्वांचं सहकार्य या कामामध्ये मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।